राज्य सरकारनं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काढलेला अध्यादेश त्वरित रद्द करण्यात यावा अशी मागणी ओबीसीच्या नेत्या सपना माळी यांनी पुणे इथं केली आहे। यासाठी त्यांनी आंदोलन देखील सुरू केलंय। मात्र या आंदोलनाला मराठा समाजानं तीव्र असा विरोध केला आहे। पांडुरंग कदम या मराठा युवकानं याबाबत सपना माळी यांना रोखठोक असं उत्तर दिले। त्याच्या उत्तरात त्यांनी सपना माळी यांच्या प्रत्येक मुद्द्यावर उत्तर दिलं असून सपनाजी तुमच्या मागण्या स्वप्नातच राहतील असं देखील खोचक उत्तर दिले। जय शिवराय, मी पांडुरंग कदम। आपल्या सर्वांना माहिती आहे की मराठा आरक्षणासंदर्भातला अध्यादेश या ठिकाणी निघालेला आहे, परंतु असं असताना काही लोकांचं मात्र त्या ठिकाणी पोट दुखतंय आणि त्याच्यामध्येच या ठिकाणी आमच्या सपनाजी म्हणून एक आहेत, सपनाजी माळी, त्यांनी या ठिकाणी एक पुण्यामध्ये आज आंदोलन सुरू केलेलं आहे। विद्येचं माहेरघर म्हणून ज्या शहराला आपण ओळखतो अशा शहरामध्ये या ठिकाणी त्यांनी आंदोलन सुरू केलंय। परंतु आंदोलन सुरू करत असताना त्या सपनाजींनी मला हे सांगितलं नाही हे आक्रोश आहे का ठिय्या आहे का आमरण आहे, त्यांनी सगळी नावं एकदाच घेतली। असो, तो त्यांचा संविधानाने दिलेला त्यांना अधिकार आहे, त्यांचं आम्ही निश्चितच स्वागत करतो। पण त्यांनी ज्या काही मागण्या केल्यात ना, त्या मागण्या थोड्याशा जरा म्हणजे त्या आंदोलनाला शोभून न दिसणाऱ्या त्या मागण्या आहेत। जोपर्यंत आपल्या ज्या 6-7 मागण्या आहेत त्या कंप्लीट होणार नाहीत, त्यातली पहिली मुख्य मागणी म्हणजे सुप्रीम कोर्टाचा, यापूर्वी सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे की मराठा समाज हा मागास नाही, तर त्यांना मागास नसल्या कारणानं आरक्षण मिळू शकत नाही। हा सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टाच्या अवमान प्रकरणी तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना आहे तिथून अटक करण्यात यावी, ही पहिली मागणी आपली मुख्य मागणी असेल। त्यांची पहिली अशी मागणी आहे की मनोज जरांगे पाटील यांना या ठिकाणी अटक करा। आता मनोज जरांगे पाटीलला यांना अटक करायची म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? मनोज जरांगे पाटील यांना अटक करायचं म्हणजे महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाला अटक करण्यासारखं आहे। महाराष्ट्रातील नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरचे मराठा समाज आहेत, महाराष्ट्रातलंच नाही तर भारताच्या बाहेर गेलेले जे मराठी आहेत ना, ते सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहेत। त्यामुळं स्वप्नाजी तुम्ही जे स्वप्न पाहतात ना, सपनाजी तुम्ही जे स्वप्न पाहत आहात मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्याचं, ते स्वप्नच राहील। त्याच्यासाठी कृपया तुम्ही आंदोलन करू नका। आम्ही म्हटलोत का की छगन भुजबळ यांना अटक करण्यासाठी आम्ही कोणतं आंदोलन केलंय का? त्यांनी तर जेलमध्ये जाऊन आलेत नो, पण आम्ही अद्याप आंदोलन केलं नाही की छगन भुजबळ यांना अटक करा, ज्यांना तुम्ही या ठिकाणी तुमचा नेता म्हणतात त्या नेत्यांना अटक करावी म्हणून या ठिकाणी अद्याप आम्ही आंदोलन केलेलं नाही। त्यामुळं अशा चुकीच्या मागणीसाठी तरी कमीत कमी या ठिकाणी तुम्ही आंदोलनाला बसू नका। हा झाला नंबर 1चा मुद्दा। तुम्ही दुसरं पण असं म्हणतात की मनोज जरांगे पाटील सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम करतायत म्हणून त्यांच्यावरती आणि त्यांचे जे कोणी सहकारी आहेत त्यांच्यावरती या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे। तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, मनोज जरांगे पाटील म्हणजे आमचे दादा कोणत्या अँगलने सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याचं काम करतायत ते एकदा मला स्पष्टपणे कळू द्यात। तुमच्या माहितीसाठी सांगतो की या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या पाठीमागं इतर समाजातील बांधव पहिल्यांदा खंबीरपणे उभे राहिलेले आहेत, म्हणजे याही अगोदर राहिलेले आहेत, परंतु जास्तीत जास्त संख्येनं आता या ठिकाणी उभे राहिलेले आहेत। त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपण पाहिलं असेल, महाराष्ट्रामध्ये एक सभा झाली, त्या सभेमध्ये कितीतरी 40 पेक्षा जास्त जेसीपीनं फुलांची उधळण करणारा समाज म्हणजे आमचा माळी समाज आहे। त्या माळी समाजातल्या बांधवांनी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती 40 पेक्षा जास्त जेसीपी मधून या ठिकाणी फुलं उधळली। मग याच्या असं असताना तुम्ही कसा आरोप करू शकता की मनोज जरांगे पाटील हे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम करतात, जेव्हा अंतरवाली मुंबईवरनं आमचे मराठा बांधव या ठिकाणी वापस आले त्यावेळेस गावागावामध्ये आमच्या माळी बांधव असतील, धनगर बांधव असतील, वंजारी बांधव असतील, त्यांनी अक्षरशः आम्हाला पेढे घालून हार घालून या ठिकाणी आमचं स्वागत केलं। आमच्याच गावचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर आमचे माने बंधू आहेत, शिवाजी माने असतील, विठ्ठल माने असतील, प्रल्हाद माने असतील, बाळू इंगळे असतील, त्यांनी अक्षरशः आम्हाला हार घातला, पेढे खाऊ घातले आणि या ठिकाणी आनंद उत्सव साजरा केला। कारण कित्येक वर्षापासून मराठा समाजाचा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी मार्गी पडायचा बाकी होता आणि तो मार्गी लागलाय म्हणून त्यांना आनंद झाला आणि त्यांनी आम्हाला एवढं जोरदार आमचं स्वागत केलं। त्याही पलीकडे सांगतो, आमच्या मुस्लिम बांधवांनी सुद्धा या ठिकाणी आमचं जोरदार या ठिकाणी फुल हार घालून पेढे भरून या ठिकाणी स्वागत केलं। ही एका गावची परिस्थिती नाही तर प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी तीच परिस्थिती आहे। त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांनी कोणत्याही प्रकारचं त्यांचं एक वाक्य दाखवा, एक डायलॉग दाखवा की ज्याच्यामुळे या ठिकाणी समाजामध्ये या ठिकाणी तेढ निर्माण होण्याचं काम होईल,
त्या उलट तुमचे जे साहेब आहेत, ज्यांना तुम्ही साहेब म्हणतात, सन्माननीय भुजबळ साहेब, त्यांचे कितीतरी असे वाक्य आहेत जे दोन समाजामध्ये या ठिकाणी तेढ निर्माण करण्याचं काम करतात. परंतु अद्याप आम्ही असं म्हटलं नाही की या ठिकाणी छगन भुजबळ यांना या ठिकाणी अटक करा, नाही तर आम्ही आंदोलनाला बसू. अद्याप आमच्या एकाही मराठा बांधवांनी या प्रकारची भूमिका घेतलेली नाही. हा झाला या ठिकाणी 2 नंबरचा मुद्दा. आणि 3रा नंबरचा मुद्दा असं तुम्ही या ठिकाणी म्हणत आहात की 27 जानेवारीला सरकारने जो अध्यादेश काढलेला आहे तो अध्यादेश जो आहे तो रद्द करा, कारण की तो या ठिकाणी ओबीसी बांधवांच्या वरती घात करणारा आहे. तर मला सांगा, या अगोदरचाही एक GR निघाला होता, मग आम्ही त्या GR बद्दल बोललोय का की तो या ठिकाणी कोणाचा तरी घात करणारा आहे आणि तो GR रद्द करा? अद्याप आम्ही बोललेलो नाहीत. परंतु जर तुम्ही आमच्या मराठा बांधवासाठी जो निघालेला GR आहे आणि त्याच्यासाठी या ठिकाणी जर तुम्ही म्हणत असाल की या ठिकाणी तो अध्यादेश रद्द व्हावा आणि त्याच्यासाठी या ठिकाणी आम्ही आंदोलन करू, तर या ठिकाणी ही सुद्धा मागणी या ठिकाणी तुमची चुकीची आहे. आम्ही या ठिकाणी आरक्षणाचा जो अध्यादेश निघालाय, आमच्या कितीतरी बांधवांनी या ठिकाणी याच्यासाठी स्वतःचा जीव गमावलेला आहे. आम्ही या ठिकाणी त्याच्यासाठी अहोरात्र झटलेलं आहे. आमच्या 1 महिन्याच्या लेकराला घेऊन आमची बहीण या ठिकाणी मुंबईला गेली. आमचं 100 वर्षाचे आजोबा काठी टेकत या ठिकाणी मुंबईपर्यंत, आंतरवाली सराटीपर्यंत या ठिकाणी गेलेलं आहे. अशा एवढ्या मेहनतीने या ठिकाणी ते आम्ही मिळवलेलं आरक्षण आहे. आणि आमचे दादा मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता या ठिकाणी इथपर्यंत केलेला तो प्रवास आहे. स्वतःच्या संसाराचा सुद्धा विचार केला नाही. आणि एवढं मेहनत करून जर सरकारने जर GR काढला असेल आणि तो जर तुम्ही रद्द करा म्हणत असाल, तर हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं हे तुम्ही ठरवायला पाहिजे, सपनाजी. आणि त्यानंतरचा पुढचा मुद्दा असं तुम्ही म्हणतायत की सध्या जे शासनाच्या तर्फे जे सर्वेक्षण चालू आहे ते सर्वेक्षण बोगस आहे असं तुमचं म्हणणं आहे. तर तुम्हाला सांगू इच्छितो सपनाजी, हे जे सर्वेक्षण आहे ते सरकारच्या मार्फत होत आहे. सरकारी कर्मचारी या ठिकाणी ते सर्वेक्षण करत आहेत. हे काय मराठा बांधव सर्वेक्षण करत नाहीत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, म्हणजे या सर्वेक्षण जे आहे ते सरकारी कर्मचाऱ्याच्या मार्फत होतंय, मराठा बांधवांच्या मार्फत होत नाही. पण त्यामध्येही सपनाजी, तुम्हाला जर वाटत असेल, संशय येत असेल, तर तुम्ही दारोदार जा. जे आमच्या मराठ्याच्या घरापाशी आले कर्मचारी, सरकारी कर्मचारी, तर तुम्ही त्या सरकारी कर्मचाऱ्याच्या मागे जाऊन उभं राहा. मग शेती असताना न लिहित आहेत का? दारामध्ये 4 व्हीलर नसेल तरी, म्हणजे असेल तरी सुद्धा नाही लिहिली जाते का? असं ते बोगस कामं मराठे करत नाहीत. मराठे जे करतात ते ओरिजिनलच कामं करतात. त्यामुळे जर तरी सुद्धा सपनाजी तुम्हाला जर या ठिकाणी संशय वाटत असेल, तर कृपया तुम्ही या ठिकाणी तुमच्या ओबीसी बांधवांना या ठिकाणी पाठवू शकतात, किंवा तुमचं आंदोलन थोडंसं 31 तारखेपर्यंत थांबवा आणि तुम्ही स्वतः या ठिकाणी ते सरकारी कर्मचाऱ्याच्या पाठीमागे या ठिकाणी जा आणि त्याच्यानंतर ती योग्य माहिती भरतायत किंवा नाही त्या ठिकाणी तुम्ही स्वतः तपासणी करा. आमचा एकही मराठा बांधव तुम्हाला अडवणार नाही, त्याची खात्री मी स्वतः या ठिकाणी तुम्हाला देतो. आणि त्याही पलीकडचा मुद्दा एक त्या ठिकाणी तुम्ही सांगितला की आंतरवाली सराटीमध्ये या ठिकाणी तुम्हाला लाठी हल्ला हा शब्द तुमच्या तोंडातून नकळत येत होता, कारण की तिथं लाठी हल्ला झाला होता, दगडफेक झालीच नव्हती. लक्षात आलं का? त्यामुळे तुमच्या तोंडातून सुद्धा पहिल्यांदा लाठीचार झाला, आलं का लक्षामध्ये? नंतर ज्यावेळेस तुमच्या लक्षात आलं त्यावेळेस तुम्ही दगडफेक हा शब्द उच्चार केला. तर त्या ठिकाणी तिथलचे गुन्हे म्हणताय तुम्ही, त्याचबरोबर बीड आणि माजलगावच्या गुन्ह्याबद्दल या ठिकाणी बोलताय. तर आम्ही जे गुन्हे, खरे गुन्हे आहेत जे आमच्या मराठा आंदोलकावरती झालेले आहेत, तेच गुन्हे मागे घेण्यासंदर्भात बोलतोय. आणि बीडला काय झालंय, कोणी कोणाची गरज आली हे तुम्हाला माहिती आहे चांगल्या प्रकारे. संतोष राऊत तुमच्या छगन भुजबळ साहेबच्या बाजूला बसलेले होते, लक्षात आलं का? आणि मग त्यांना 1 तास अगोदर माहिती होतं की या ठिकाणी छगन भुजबळ साहेबांना तुमच्या की या ठिकाणी संतोष राऊत यांचा हॉटेल जाळलं जाणार आहे, घर जाळलं जाणार आहे. मग हे तुम्हाला कुठून कळलं? याचा अर्थ जाळपोळ करणारे मराठा आंदोलक नव्हते. त्यामुळे या ठिकाणी तुमची तीही या ठिकाणी मागणी चुकीची आहे. त्यामुळं या ठिकाणी अशा चुकीच्या मागण्यासाठी या ठिकाणी आंदोलन करणं ही सुद्धा चुकीचीच गोष्ट आहे. संविधानाने सगळ्याला या ठिकाणी तो अधिकार दिलेला आहे, परंतु त्या मागण्या सुद्धा या ठिकाणी योग्य असल्या पाहिजे. आम्ही आतापर्यंत कोणाचं आरक्षण रद्द करा, त्यानंतर कोणाला तरी अटक करा, यासाठी आतापर्यंत तरी या ठिकाणी आंदोलन केलेलं नाही. परंतु यापुढे मात्र या ठिकाणी आम्हाला विचार करावा लागेल सपनाजी. त्यामुळं आपल्याला विनंती आहे, आपण आपल्या मार्गाने आपलं कार्य करू शकतात, परंतु असं करत असताना या ठिकाणी आमच्या गोरगरीब मराठ्यांचाही या ठिकाणी थोडासा विचार करा. आम्ही या ठिकाणी तुमच्या वाटेमध्ये कधी आलेलो नाही, तर कृपया आपणही आमच्या वाटेमध्ये येऊ नये. आणि या ठिकाणी पुन्हा तुम्ही एक म्हणला की हे आंदोलन चालत असताना यदा कदाचित काही झालं तर या ठिकाणी त्याची जबाबदारी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आणि या ठिकाणी सरकारची असेल. मनोज जरांगे पाटील यांची कोणत्या अँगलने म्हणतात? त्यांना या ठिकाणी स्वतःचाच या ठिकाणी ते कोणाच्या मध्ये येतच नाहीत. मनोज जरांगे पाटील म्हणजे या ठिकाणी मराठ्यांचं बटन आहे. मराठ्यांना ज्या प्रकारचा
विनंती मनोज जरांगे पाटील करतील त्याच पद्धतीची कृती या ठिकाणी होणार आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो सपनाजी, ही गोष्ट अशी आहे की मराठे करोडोच्या संख्येने एकत्र आले, परंतु साध्या कुत्र्याला सुद्धा त्रास झाला नाही. मराठे आंतरवाली सराटीमध्ये करोडोच्या संख्येने होते, मुंबईला सुद्धा या ठिकाणी करोडोच्या संख्येने आले होते, परंतु तुम्ही पेपरमध्ये न्यूज पेपर असतील, त्याच्यानंतर तुमची टीव्ही चॅनल असतील किंवा सोशल मीडियावरती सुद्धा तुम्ही कुठेही पाहिलं नसेल की मराठ्यांच्या सभेमुळं कुत्र्याला सुद्धा त्रास झाला, एक कुत्र मेलं, ही बातमी सुद्धा या ठिकाणी तुम्ही ऐकली नसेल. इतका शिस्तप्रिय, इतका समजदार समाज म्हणजे मराठा समाज आहे. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही अशा पद्धतीची या ठिकाणी मागणी करत असाल तर ती मागणी चुकीची आहे. आम्ही माता भगिनींना, या महाराष्ट्रातली कोणतीही माता असो, कोणतीही बहीण असो, या ठिकाणी त्यांच्यासाठी आमच्यापाशी आदराचं स्थान आहे. त्यामुळं या प्रकारचं जे तुम्ही बोलताय ते सुद्धा या ठिकाणी चुकीचं आहे. तरी विनंती आहे, चुकीच्या गोष्टीसाठी कृपया आपण आंदोलन करू नका. हा लढा संविधानाच्या मार्गाने या ठिकाणी लढायचा असतो, तर तुम्ही संविधानाच्याच मार्गाने लढावा. आम्हीही संविधानाच्या मार्गाने या ठिकाणी लढत आहोत. तुर्तसा थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा लाख मराठा.